बातम्या सविस्तर पाहूयात। बातमी सोलापुरात आहे। सोलापुरात केंद्रीय पथकाने नुकसानाची पाहणी केली। मोहोळ तालुक्यामधील कोळे गावात केंद्रीय पथकाने ही पाहणी केली आहे। तसंच नुकसानग्रस्तांशी संवाद सुद्धा साधलाय। सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापुरातील अनेक गावांना फटका बसला होता। आता मुद्दा असा आहे की रात्रीच्या वेळी पाहणी करून या पथकाला कोणतं नुकसान दिसणार आहे। आधीच पूर येऊन गेल्यानंतर जवळपास 1 महिन्याने हे केंद्रीय पथक पाहणीसाठी दौऱ्यावर आलं। त्यामुळे तसंही पुरात झालेलं नुकसान पथकाला कसं दिसणार असा प्रश्न होताच। त्यातच आता केंद्रीय पथकानं रात्रीच्या वेळी येऊन पाहणी करण्याचा खेळ केल्यामुळे शेतकरी वर्गातून या पथकावर जोरदार टीका होतीये। तर केंद्रीय पथकानं रात्रीच्या अंधारात काय पाहणी केली या प्रश्नावर ती पळवाट सुद्धा काढलेली आहे। केंद्रीय पथकानं एनडीटीव्ही मराठीच्या प्रश्नाला पळवाट काढली। रात्रीच्या अंधारात काय पाहणी केली हे विचारलं असता केंद्रीय पथकाकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये। केंद्राचं जे पथक आहे ते सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। हे केंद्रीय पथकाचे जे आहेत ते अधिकारी आहेत की जे पूरग्रस्त भागाची पाहणी करतात। या ठिकाणी जे आहे ते पूर आल्यामुळे केंद्राचं जे पथक आहे सर क्या 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 कहना चाहेंगे? नहीं, वी आर ऑलरेडी असेसिंग एंड देयर आफ्टर वी विल डू समथिंग। ओके, थैंक यू। सर कल रात के अंधेरे में भी आपने जो है कि किसानों के पास गए थे आप लोग? कुछ गांव को देख लिया था, देखा, उसका असेसमेंट करेंगे, रिकमेंड करेंगे जो भी होगा। सर रात के अंधेरे में कुछ दिखाई दिया था? हे केंद्राचं पथक आहे की जे केंद्राचं पथक साधारणतः रात्रीच्या अंधारात जे आहे ते गेलं होतं आणि मोबाईलच्या टॉर्च वरती त्यांनी पाहणी केली होती। आता काय पाहणी केली त्यावरती हे उत्तर देत नाहीत। अशा पद्धतीनं केंद्राचं जे पथक आहे ते सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ती पाहणी करते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, एनडीटीव्ही मराठी, सोलापूर। तर सोलापुरातील ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्रीय पाहणी पथकानं तिथे पोहोचत पाहणी केली त्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सौरभ वाघ यांनी। सोलापूर जिल्ह्यामध्ये कालपासून जे आहे ते केंद्रीय पथक जे आहे ते आलेलं आहे की जे सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठी जो भीषण असा पूर आलेला होता आणि त्यानंतर पाहणीसाठी तब्बल अनेक महिन्यानंतर हे केंद्रीय पथक आलेलं आहे। केंद्रीय पथकाचा कालचा केलेला कहरच म्हणावा लागेल, कारण साधारणतः रात्रीच्या अंधारात त्यांनी कोळेगाव या ठिकाणी जी आहे ती भेट दिली आणि त्या ठिकाणी भेट देऊन केंद्रीय पथकाने रात्री काय पाहणी केली असेल, काय या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील, तो देखील एक विशेष बाब म्हणावा लागेल। तो एक संशोधनाचा जो विषय आहे, कारण रात्रीच्या फ्लॅशच्या अंधारात ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रीय पथकांनी कशा जाणून घेतल्या असतील। अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या अक्षरशः खरडून गेलेल्या आहेत। अशा ठिकाणी केंद्रीय पथकानं काय पाहणी केली असेल? सध्या आपण ज्या हत्तूर ज्या गावात आहोत की या ठिकाणी जे आहे ते केंद्रीय पथक येणार होतं, शेतकऱ्यांच्या भेटी घेतील असं देखील केंद्रीय पथक या ठिकाणी आलेलं होतं। शेतकऱ्यांच्या भेटी घेतील असं देखील शेतकऱ्यांना आशा होती। सगळे जे नागरिक आहेत गावातले हे शेतकरी जे आहेत हे केंद्रीय पथक थांबेल, आपल्याशी संवाद साधेल अशा प्रकारची आशा लावून बसलेली सगळी लोक होते। दादा, केंद्रीय पथक थांबलं का इथं? इथं फक्त 2 मिनिटं रोडवर थांबूनच तसंच गेलेले आहेत। काय लोकांशी संवाद वगैरे साधला शेतकऱ्यांशी? नाहीत, काही साधले नाहीत। काय माहिती का कुणाचं काय नुकसान झालेलं आहे, कुणाचं काय नाही, काय माहिती पाणीच केलं नाही म्हणल्यानंतर आपल्याला काय समजणार आहे। मोठा स्वच्छता करत आहे मी, आणि म्हणजे स्वच्छता झालेली आहे की अजून व्हायची आहे? आम्ही केलेलं आहे, पण शासकीय जे आम्हाला ग्रामनिधी ग्रामपंचायतकडनं जे ग्रामनिधी जे खर्च द्यायला पाहिजे दिलेलं नाही। शासनाकडनं जे काय खर्च आहे ते अजिबात आलेलं नाही। गोरगरिबीचं मुलाचं जे मेन दप्तर म्हणा, जे खुर्च्या म्हणा, जे कपाट आहे ते सगळं पूर्णपणे पाण्यात। अगदीच की या शाळेमध्ये जे आहे ते केंद्रीय पथक येणार होतं असं देखील ग्रामस्थ सांगतात। परंतु केंद्रीय पथकांची जी गाडी आहे या शाळेची भेट घेण्यासाठी थांबलीच नाही। जी आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळाची मराठी आणि उर्दू ही शाळा आहे आणि नागरिक सांगतात की काका ह्या शाळेत केवढं पाणी होतं? एवढं पाणी होते त्यांची समोर बघा, इथं 4 फूट पाणी खाली खड्डा तुम्ही पाहू शकता। माध्यमाद्वारे 6 फूट पाणी, 6 फूट पाणी होते, 6 फूट पाणी होता। मी या शालेय समितीचं व्यवस्थापन सदस्य आहे। आम्ही वारंवार जेवढा काढायचा मी प्रयत्न केले, पण पाण्याच्या अति जास्त आल्याने आम्ही आतमध्ये वस्तू काढू शकलेली नाही। रातोरात पाणी वाढलेलं आहे। ही शाळेची जी आहे ती परिस्थिती पुराच्या परिस्थितीतली सांगितली। परंतु केंद्रीय पथकांनी ह्या नागरिकांची भेट घेतील, या शेतकऱ्यांशी संवाद साधतील अशा आशेनं
ही सर्व हत्तूर गावची जे ग्रामस्थ आहेत ते त्यांच्या वाहनांकडे नजर लावून बसलेले, कधी केंद्रीय पथक येईल, कधी आपल्याशी संवाद साधेल, हितगुज आपल्या व्यथा जाणून घेईल या आशेनं सगळे बसलेले हे सर्व जे शेतकरी आहेत आणि त्यांचा झालेला हा भ्रमनिरास जो आहे की त्यांच्या आशेवरती कशा पद्धतीनं केंद्रीय पथकाने जे आहे ते त्यांच्या स्वप्नांवरती, त्यांच्या आशांवरती केंद्रीय पथकाने कशा पद्धतीनं पाणी ओतलंय किंवा स्वप्न कशी भंग केलेत हे दिसून येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, हत्तूर, सोलापूर.